नमस्कार, मी प्रीती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडींवर। संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका करत म्हटलं आहे की आम्ही हुकुमशाही विरोधात लढण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे। बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष किंवा शरद पवारांचा पक्ष असो, तुम्ही संविधानाच्या विरोधात पक्ष फोडला आहे। भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यांवर बोलताना संजय राऊत म्हणाले, भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रभक्तीचं ढोंग क्रिकेटच्या सामन्यामध्ये उघडे पडले आहे। हे सामने जर महाराष्ट्रात किंवा देशात झाले असते तर आमच्या शिवसेनेने ते उधळून लावले असते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। बीड येथे बोलत असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी महाराष्ट्रात ओबीसींची संघर्ष यात्रा निघणार असल्याचं जाहीर केलं आहे। या अनुषंगाने लक्ष्मण हाके मराठवाड्यातील जिल्ह्यात बैठका घेत आहेत। जरांगेच्या आंदोलनाला ओबीसीचे काउंटर आंदोलन नसून मुंबईत जाऊन ट्रॅफिक जाम केली जाणार नाही, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन होणार आहे। आमचे आंदोलन व्यवस्थेला चॅलेंज करणारे नसून संविधानाला धरून असणार आहे, असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे। सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर पुनर्विचार करताना 11 ऑगस्टच्या आपल्याच आदेशाला स्थगिती दिली आहे। आदेशामध्ये म्हटले होते की पकडलेले भटक्या कुत्र्यांना सोडले जाऊ नये। सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत पकडण्यात आलेल्या कुत्र्यांना नसबंदी करून रेबीज नसल्यास सोडण्यात यावे, तसेच सर्व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची आता आवश्यकता नाही, असेही आदेशात म्हटले आहे। यासोबतच न्यायालयाने म्हटले आहे की सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालण्यास मनाई असेल, यासाठी स्वतंत्र समर्पित आहार क्षेत्र तयार केले जावे। पालघरमधून तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत गॅस गळती झाल्याने 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे, तर 2 जण बेशुद्ध आहेत। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। तारापूर औद्योगिक वसाहतीमधील मेडली फार्मास्युटिकल कंपनीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे। तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट नंबर F13 मध्ये ही कंपनी आहे। राज्याचे मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली बाजारपेठेत असलेल्या मटका बुक्कीच्या घरीच नितेश राणे यांनी कारवाई केली आहे। याचे व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत। नितेश राणे यांनी स्वतः मटका बुक्कीवर धाड टाकल्यानंतर कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना धाड टाकल्याचे कळवले। धाड टाकल्यानंतर 11 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडून रोख रक्कम, लॅपटॉप, मटक्याच्या पावत्या जप्त करण्यात आल्या आहेत। राज्यात नोकरदार महिलांच्या जीवनाला नवी ताकद देण्यासाठी आणि त्यांच्या मुलांसाठी सुरक्षित आणि पोषणयुक्त वातावरण निर्माण करणारी पाळणा योजना महाराष्ट्रात सुरू होत आहे। ही योजना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाणार असून नोकरदार मातांच्या मुलांच्या संगोपनाची मोठी जबाबदारी आता शासन उचलणार आहे। पहिल्या टप्प्यात राज्यात 345 पाळणा केंद्र सुरू होणार असून यासाठी मिशन शक्ती अंतर्गत केंद्र व राज्य शासन अनुक्रमे 60-40 या हिश्श्याने निधी उपलब्ध करून देणार आहेत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना यंदा ऑगस्ट महिन्याचा पगार हा लवकर म्हणजे 5 दिवस आधीच होणार असल्याची माहिती समोर येत आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा दर महिन्याच्या 1 तारखेला होतो, मात्र यावेळी गणेशोत्सव असल्यामुळे गेल्या महिन्याचा पगार 1 सप्टेंबर ऐवजी 26 ऑगस्ट रोजी होणार अशी माहिती मिळत आहे। गेल्या महिन्याचा पगार यावेळी 5 दिवस आधीच देण्यास राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। एसटी कर्मचाऱ्यांना यंदा गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच वेतन मिळण्याची शक्यता आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पगार लवकर देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत। राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना गणपतीपूर्वी पगार देण्याचे आदेश असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळावा, यासाठी सरनाईक यांनी पुढाकार घेतला आहे। जर वित्त विभागाकडून निधी मंजूर झाला तर एसटी कर्मचाऱ्यांना सोमवारी किंवा मंगळवारी पगार मिळण्याची शक्यता आहे। मुंबई पुण्यात कामासाठी गेलेले चाकरमानी गणेश उत्सवाच्या काळात कोकणात आपापल्या गावी जात असतात। कोकणवासियांना आपल्या गावी कोणत्याही अडचणीविना जाता यावे म्हणून सरकारकडून जादा बसेस आणि रेल्वे सोडल्या जातात, तर काही कोकणवासी आपल्या खासगी वाहनांनी गावाकडे जातात। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर टोल माफी जाहीर केली आहे। ही सवलत कोकणात जाणाऱ्या सर्व खासगी वाहनांना आणि एसटी बसेसना लागू असणार आहे।
महाराष्ट्रामध्ये बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। हा सण शेतीत वर्षभर काम करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो। वर्षभर शेतामध्ये काम करणाऱ्या बैलांप्रती प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। हा सण भारतामध्ये विविध भागामध्ये शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात। पोळ्याच्या दिवशी त्यांच्या शिंगांना बेगड लावली जाते। रंगीबेरंगी रंगांनी त्यांच्या पाठीवर आणि अंगावर नक्षीकाम केले जाते। गळ्यात सुंदर कावड्यांच्या आणि घुंगरांच्या माळा, पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे, नवी वेसन आणि नवा कासारा घालून त्यांना सजवले जाते। शेतीमध्ये बैल हे शेतकऱ्याचे मुख्य साथीदार असतात। त्यांना मान देण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।